पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा महिला आरक्षण सुधारणा विधेयकावर 54 मतांनी पराभव झालाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केलं होतं, पण विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेलं 2/3 बहुमत जुळवण्यात सरकारला अपयश आलं। काँग्रेस, सपा आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूलमुळेच विधेयकाचा पराभव झाल्याचा ठपका अमित शहा यांनी ठेवलाय। विशेष म्हणजे हे विधेयक संसदेत नामंजूर होईल हे विरोधकांना जसं माहित होतं तसंच ते सरकारला सुद्धा माहित होतं, तरीही सरकारनं हे विधेयक लोकसभेत मांडून डाव टाकल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। पश्चिम बंगाल, तमिळनाडू सारख्या राज्यात सध्या निवडणुका होत आहेत। काही दिवसात तिथं मतदानही होणार आहे। ममता स्टॅलिन कसे महिला विरोधी आहेत हे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी मोदी सरकारनं हा डाव टाकलेला दिसतोय। विशेष म्हणजे पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत। तिथं सध्या तरी कुठलाही मुद्दा नाही। त्या निवडणुकीत सुद्धा भाजप महिला आरक्षण विधेयकाचा मुद्दा करणार असं आता स्पष्ट दिसतंय। नमस्कार, मी शिल्पा गुजर आणि तुम्ही पाहताय उत्तर दक्षिण। अखिलेश यादव माझे मित्र आहेत, कधी कधी ते मदत करतात असं काल पंतप्रधान मोदींनी लोकसभेत म्हणाले। कदाचित त्यांना सपाच्या पाठिंब्याची अपेक्षा होती। आजही अमित शहांनी लोकसभेत विरोधी पक्षांना, त्यातल्या त्यात काँग्रेसला पाठिंबा द्यायचं आवाहन केलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। उलट काल प्रियंका गांधी आणि आज राहुल गांधींनी मोदींची जादू संपल्याची टीका केली आहे। या विधेयकावर एकूण 528 मतं पडली। सुधारणा मंजूर होण्यासाठी 2/3 म्हणजे 352 मतांची गरज होती, पण विधेयकांच्या बाजूने फक्त 298 मतं पडली। आधी म्हटल्याप्रमाणे सरकारचा 54 मतांनी पराभव झाला। विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली, म्हणजेच एनडीएकडे 298 मतं होती तर विरोधकांकडे 230। मतदारसंघ फेररचना विधेयकाच्या माध्यमातून सरकार देशाच्या अखंडतेवर प्रहार करत असल्याची टीका राहुल गांधींनी केली होती। या विधेयकाचा पराभव होणारच असंही त्यांनी जाहीर केलं होतं आणि झालंही तसंच। भाजपनं आता याच मुद्द्याचा राजकीय फायदा घ्यायचं ठरवलेलं दिसतंय, कारण महिला आरक्षण सुधारणा विधेयकाचा जसाही पराभव झाला तसं ठिकठिकाणी भाजपच्या महिला कार्यकर्त्या, नेत्या रस्त्यावर उतरल्या। 18 एप्रिलला देशभर आंदोलन करण्याची घोषणाही भाजपनं केली आहे। या विधेयकावर काल 14 तास चर्चा झाली तर शुक्रवारी 6 वाजेपर्यंत चर्चा झाली। संसदेच्या या विशेष अधिवेशनाचा शेवट अमित शहांच्या भाषणानं झाला। त्यानंतर मतदान घेतलं गेलं। त्यात 12 वर्षात मोदी सरकारचा एखाद्या विधेयकावरचा पहिलाच पराभव झाला। मोदी सरकारकडे पाशवी बहुमत असतानाही, तसंच 16 राज्यात मुख्यमंत्री असतानाही त्यांचा पराभव कसा झाला असा प्रश्न अनेकांना पडलाय। तर त्याचं सोपं उत्तर आहे विशेष बहुमत। भारतीय राज्यघटनेतल्या काही तरतुदी आहेत त्या बदलायच्या असतील तर सरकारला विशेष बहुमताची गरज पडते। म्हणजे सरकार जरी सध्या बहुमतानं बनत असलं तरी सुद्धा नागरिकांचे मूलभूत अधिकार, राज्यांची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतींच्या विरोधातला महाभियोग, सर्वोच्च तसंच हायकोर्टातल्या न्यायाधीशांना पदावरून हटवायचं असेल किंवा मुख्य निवडणूक आयुक्त तसंच कॅगच्या महालेखा परीक्षकांना हटवायचं असेल तर 2/3 बहुमताची आवश्यकता असते। त्यालाच विशेष बहुमत म्हटलं जातं। महिला आरक्षण विधेयकाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या फेररचना विधेयकाच्या मंजुरीसाठी याच विशेष बहुमताची गरज होती, जी सरकारला मिळवण्यात अपयश आलं। याच निकालातनं आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली। भारतीय राज्यघटनेतल्या सर्वात महत्त्वाच्या तरतुदींमध्ये बदल करायचा असेल तर फक्त बहुमत असून चालत नाही, तर विरोधकांचीही साथ सोबत लागते, जी मोदी सरकारकडे नाही। 2/3 बहुमत नसतानाही मोदी सरकारनं हा डाव का खेळला हा खरा प्रश्न आहे। मोदी शहा हे काही कच्चे खेळाडू नाहीत की पराभव समोर दिसत असतानाही ते एवढा मोठा डाव टाकतील। आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे पश्चिम बंगाल, तमिळनाडूपेक्षाही मोदी शहांसाठी महत्त्वाची निवडणूक आहे ती उत्तर प्रदेशची। सध्या तिथं मोदींविरोधात काही ब्राह्मण आमदारांनी शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे। ठाकूर विरुद्ध ब्राह्मण यात काहीही होऊ शकतं। त्यातच मागच्या वेळेस अयोध्या बाबरी सारखा महत्त्वाचा मुद्दा होता, यावेळेस तो नाहीये। त्यामुळेच यावेळेस महिलांच्या आरक्षण मुद्द्यावर ध्रुवीकरण करत उत्तर प्रदेश जिंकण्याचा मोदी शहांचा मानस दिसतोय।
तसंही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान अशा सगळ्या राज्यांमध्ये लाडक्या बहिणींनीच भाजपला सत्ता दिली आहे. उत्तर प्रदेशात तर प्रत्येक लाडक्या बहिणीला 3,000 रुपये देऊ शकत नाहीत, कारण तसं केलं तर दिवाळं निघेल. त्यामुळं मोदी शहांनी पराभव होणार हे माहीत असतानाही महिला आरक्षण विधेयकाचा डाव टाकला. तसं नसतं तर 2029 पर्यंत एकही निवडणूक महिला आरक्षणासह लढली जाणार नाही हे माहीत असताना विधेयक संसदेत आणलं असतं का? तुम्हाला याबाबत काय वाटतं ते नक्की सांगा. उत्तर दक्षिणला लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.